पंचायत समितीच्या समोरच्या राजेश हॉटेलमध्ये मारुतराव पाटील बसले होते. आज अविश्वासाच्या ठरावावर चर्चा होती. मारुतराव काळजीत होते. कोणत्या क्षणी काय घडेल ते सांगता येत नव्हतं. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यावर तळ टाकला होता. विरोधी गटाच्या सदस्यांसाठी गळ लावला होता. एक एक मासा गळाला लावायचा प्रयत्न चालू होता. 9 पैकी 8 सदस्य हाताशी होते. विरोधी गटाचे 5 सदस्य त्यांना खरेदी करायचे होते. राजेश हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसह भीमराव दादा आले. मारुतरावांनी मुद्दाम दुर्लक्षच केलं. पण भीमराव दादांना खोड काढण्याची इच्छा झाली. ते मुद्दाम जवळ गेले. काय मारुतराव पाटील, नाक घेऊन आज तालुक्याव का कोणाच्या बापाची भीती आहे का? आणि नाक का पाहिला मी काय कोणाचं खाल्लंय का? बघू की आज काय होतंय ते. म्हणजे या षडयंत्राच्या मागं तुम्हीच आहे तर. लय शहाणी झाली ती. बघू की मिजास. अहो बघा की. ठराव मंजूर झाला ना, मिशा भादराव्या लागतील पाटील. ठरलं की ठरलं. आणि फेटाळला गेला तर राजकारण सोडाल का भीमराव दादा? ते माझं मी ठरवेल. मग माझ्या मिशा भादरायला तुम्ही काय न्हावी एक काय? कोणाला म्हणताय तुम्ही असं? भीमराव दादा मारुतरावांना भिडले. तुम्ही काय मारामारी करायच्या बेतात आहे का? आत्तापर्यंत भीमराव दादांच्या 5-6 कार्यकर्त्यांनी मारुतरावांना घेरलं होतं. बघू की आता हात पाय काढूनच, असं म्हणून भीमराव दादांनी मारुतराव पाटलांची छातीच धरली. गलका वाढला. हॉटेलातली माणसं समजूत घालायला लागली. पण भीमराव दादांना जोर चढला होता. पंचायत समितीच्या समोर बंदोबस्ताला इन्स्पेक्टर मोरे होते. ते आत आले. काय चाललं इथं? पाहिलं का मोरे साहेब? अवा सभापतीबाईचा बाप इथं दांडगावा करतोय बघा. भीमराव दादांनीच कांगावा केला तसा मोरेच्या डोक्यातला किडावाळ वाळला. झालेला अपमान उफाळून आला. ते दांडकं घेऊन भीमराव दादांच्या जवळ गेले आणि म्हणाले, याला काय मस्ती आली का काय? अरे कार म्हणायचं कारण नाही. सरळ बोलायचं. पाटील आहे मी, चोर लफंगा नाही मी. मोरे थोडेसे वरमले पण अंगात बळ आणलं त्यांनी. चल चौकीवर चल, शिकवतो तुला. अरे मला शिकवायला दुसरा जन्म घ्यायला लागन तुला. पाहिलं ना मोरे साहेब किती मस्ती याला. आता मोरेंना भलताच जोर चढला. चल ये चौकीव चल. हात लावायचा नाही. चंद्रकलाला ही बातमी कोणीतरी दिली. मीटिंग सुरू होण्याचा वेळ होता. ती धावत आली. काय चाललंय मोरे? हा माणूस शासकीय कामात अडथळा आणतोय. शासकीय काम या हॉटेलमध्ये चालू आहे का? आणि कसला अडथळा आणला हो त्यांनी? भीमराव दादांची मारामारी करत होते. हो. भीमराव दादांना जखम कुठेशी झाली हो मोरे? शरीरावर का काळजावर? मोरे गप्प राहिले. मोरे डोळे आहेत ना तुम्हाला? शर्ट कोणाचा चुरगळला गेलाय ते बघा. इथे असणाऱ्या माणसांपैकी मारुतराव पाटलांची माणसं किती, भीमराव दादांची माणसं किती याची गणती केली आहे? कोण मारामारी करतोय लक्षात आलंय? जरा चौकशी करा. शासनाचे नोकर आहात तुम्ही, भीमराव दादांचे नाही हे लक्षात ठेवा. मोरेचं तोंड बंद झालं होतं. पण भीमराव दादातला सासरा जागा झाला होता. चंद्रकला सांभाळून बोलत जा तू. कोण सांभाळून बोलतंय? तुम्ही? चंद्रकला या एकेरी नावानं कोणाशी बोलताय तुम्ही? सभापती आहे मी. कोणामुळं सभापती झाली हे विसरली का तू? नाही झाले ना तुमच्यामुळे. पण म्हणूनच आज माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणलाय का तुम्ही? भीमराव दादा, झाड लावणारे हात ते झाड तोडायला तयार होत नाहीत. बाबा चला तुम्ही. मारुतराव निघाले. मोरे लक्षात ठेवा, शासकीय कामात पुन्हा व्यत्यय आणला तर माझ्याशी गाठ आहे. ती बाहेर पडली. सभा सुरू झाली. विरोधकांच्या वतीनं जया वडारनं ठराव मांडला. तिने एकमेव कारण दिलं की सभापती सदस्यांना विश्वासात घेऊन कारभार करत नाहीत, स्वतःच्या मर्जीनं कामं करतात. चंद्रकला बोलायला उभी राहिली.
माननीय पीठासन अधिकारी, माझ्याच गटातली माझी सहकारी मैत्रीण जयाबाई वडार यांनी अविश्वासाचा ठराव मांडताना दिलेलं कारण 1% सुद्धा खरं नाही आहे. या सभागृहासमोर मी कागदपत्रांच्या पुराव्यासह हे सिद्ध करून दाखवणार आहे. आजपर्यंत झालेली विकास कामं या सभागृहात झालेल्या ठरावानुसारच झालेली आहेत. ठरावाच्या चौकटीबाहेर एकही काम झालेलं नाही आहे. सन्माननीय वडारताई, आपण एखादं काम सांगाल का की ज्याच्या संमतीसाठी तुमची सही नाही आहे? वडारबाई गोंधळून गेली. हे भलतंच अवघड होतं. सर्व म्हटले मांडला ठराव. त्यामागे एवढ्या यातना असतात हे त्या बिचारीला काय माहिती. तिची मुंडी खाली. अविश्वासाच्या ठरावावर सह्या करणाऱ्या सर्व सन्माननीय सभासदांना मी विनंती करते की त्यांनी ठरावाशिवाय म्हणजे तुमच्या संमतीशिवाय केलेल्या एका तरी कामाचं नाव सांगावं. सर्वांच्या नजरा खाली होत्या. दाढेला कोण जाणार? याचा अर्थ आपण अविश्वासासाठी दिलेलं कारण खोटं आहे. माननीय पीठाधीश साहेब, आपण याची नोंद घ्यावीत. चंद्रकला थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, आता अविश्वासाचं कारण मी सांगते. सत्ताधारी गटात कुजबूज सुरू झाली. शांत बसा तुम्ही. माझं तुम्हाला ऐकावंच लागेल. हवं तर माझ्या बोलण्यानंतर तुम्ही बोला. ही लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीनं पंचायत समितीचा कारभार चालतो. कुणा पालकमंत्र्याचा पंचायत समितीशी संबंध नसतो. मॅडम, हे वाक्य मागे घ्या. तुम्ही पालकमंत्र्याची माफी मागा आधी. रामचंद्र लोकरे ओरडले. लोकरे, अहो हेच नकोय मला. पालकमंत्र्यावर आरोप होताच एवढ्या मोठ्यानं ओरडलात. यावरून या पंचायत समितीत पालकमंत्री ढवळाढवळ करतायत हे सिद्धच होतं ना? का वेगळा पुरावा देऊ लोकरे मी? लोकऱ्यांच्या तोंडावर कणगीचा गोळा. जनतेने निवडून दिलाय आपल्याला. मग आपल्यावर वचक जनतेचा हवा का पालकमंत्र्याचा? कशासाठी स्वाभिमान सन्मान गहाण ठेवता? तुम्हाला तुमचं अस्तित्व नाही? तुम्हाला तुमचा विचार नाही? पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा कारभार करावा. पंचायत समितीत लुडबुड करू नये त्यांनी. सगळे गप्प होते. आता अविश्वासाचं दुसरं कारण सांगते. ठरावात ते लिहिलेलं नाही, पण खरं कारण तेच आहे. सगळे खाली बघून एकाग्र. सत्ता ही सेवेची संधी आहे, ती व्यापाऱ्याची पेढी नाही. धंदा म्हणून पदाचा वापर का करावा? एवढी कामं झाली. मी कोणा ठेकेदार पुरवठादारांकडनं पैसा घेतलाय असं उदाहरण आहे? बोला ना, बोला. एक उदाहरण दिलत ना तरी मी स्वतःहून राजीनामा देईन. कोणीच काही बोललं नाही. मग आता सांगा, मी कुठून देणार तुम्हाला पाकिट? मी कुठून देणार तुम्हाला पैसा? कोणी मागितला तुमच्याकडे पैसा? मानकुमरे म्हणाले. मानकुमरे, तुम्हाला चित्रफित बघायची आहे का? अविश्वासाचा ठराव दाखल करण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही सभापती निवासस्थानावर आला होतात, आठवत आहे ना तुम्हाला? मी त्यावेळची चित्रफित काढलेली आहे. बघायची आहे तुम्हाला? मानकुमरे पटकन खालीच बसले. शरद देशमुख निमित्त काढून बाहेर पळाले. रामचंद्र लोकरेंना लगवी लागली. जया वडारला मिसरीची आठवण आली आणि कारण काढून एक जण बाहेर पळून गेला. नायकवडीबाईंनी पहिली टाळी वाजवली आणि मग उपस्थितांनी कडकडाटच सुरू केला. अविश्वासाचा ठराव असा बारगळला. ठरावापेक्षा सदस्यांची झालेली तारांबळ प्रसारमाध्यमांनी चांगलीच लावून धरली. खरं तर चंद्रकलानं कसलंही शूटिंग केलेलं नव्हतं. तिने हवेत टोला मारला आणि 8ही खेळाडू गायब झाले. त्यांचा कॅप्टन पालकमंत्री त्यामुळे चांगलाच खवळला. त्यांनी 8ही पठ्ठ्यांना बोलवून घेतलं. सगळ्यांच्या मानाखाली 8 जण आरोपी. काय मानकुमरे, मैदान सोडून पळाला ना? घालवली ना पक्षाची? अरे प्रदेशाध्यक्ष तिकडं ठोकतोय. तुमचं काय हो? नाकाची काळजी नाही, आबरूची फिकीर नाही. अहो साहेब, प्रसंगच तसा बाका होता. लोकऱ्यांनी तोंड उघडलं. बाका प्रसंग होता.
किती होता तुम्ही? 8 होता ना? 8. आणि ती एकटी. लाज वाटती का भाडव्या तुला? म्हणे प्रसंग बाकाव आता. अहो साहेब, त्यांनी ती चित्रफीत दाखवली असती तर. असली चित्रफीत. मूर्ख साले. साहेब, खरं आम्ही सभापती निवासावर पैशाची मागणी केली होती. अरे कुत्र्यानं, मागणी अशी उघड उघड करतात का? तुम्ही काय राजकारण करताय का गुंडगिरी करताय? साहेब, तुम्ही जसं सांगितलं तसं मी शेण खायला सांगितलं नव्हतं. नाक कापलं पक्षाचं. आणि अविश्वासाला एकच कारण दिलं. हा, एक कारण देऊन मोकळे झाले. बसा रडत रडत आता. रडवे. साहेब, झालं गेलं, आता पुढं काय करायचं ते तर सांगा की. जया वडारनं विचारलं. आता काय? आता बँड लावा, वाजंत्री लावा, तालुक्यातनं तुमची मिरवणूक काढा. बाई ग, सभापती व्हायची आता घाई नको. आता पुन्हा काय करायला जाल तर तोंड घशी पाडान. पक्षाची 12 वाजतील. आता शांत बसा. अण्णा जंग, मी तुम्हाला मुरब्बी समजत होतो. घालवली तुम्ही बी संधी. संधीचं जाऊ द्या हो, पण बरोबर पक्षाच्या तोंडाला काळं फासलं तुम्ही. जया वडारला सभापतीपद आता काही काळ तरी मिळत नाही याची जाणीव झाली. ती खचून गेली. आता एक करा, प्रत्येक ठरावाला विरोध करा. कशी काम करते ना तेच बघू आता आपण. असहकार. आपण ते विरोधक साथ देताना राहत आहेत का? तुमच्या आकलीची ना केव करावीशी वाटते देशमुख. अविरोधक किती? 7. ती धरून 8. तुम्ही बी 8. कसा ठराव पास होणार? बघू तुमच्या आकला. रडत खडत काढा राहिलेला काळ, मग बघतो तुमच्याकडं. चला निघा, चालायला लागा, चला. सगळे बाहेर पडले. बाहेर आल्यावर जया वडार राजेश्री रांजणेला म्हणाली, बाय ग, हे बोलतं चाललंय. यांच्या तंत्रानंच का वागायचं आपण? बाया, पक्षाचे नेते ते. अगं गेला असला पक्ष खड्ड्यात. बाया हळू बोल, दांडी गोल होईल तुझी. झाली तर झाली. वाटलं होतं सभापती होईन. तोंड दाखवाय जागा उरली नाही. पै पाहुण्यात सांगून बी टाकलं होतं मी. जयश्रीबाईंना हसू आलं. काय हसताय बाई तुम्ही? वडारबाई, अहो तुम्ही अर्ध्या हळकोंडानं पिवळ्या झाल्यात कशा? ठराव पास झाल्यावर सभापती निवडला जातो. तुम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून पहिलेच बसले वय. खरं सांगू का तुम्हाला जयश्रीबाई, या चंद्रकला मॅडमला नाव ठेवायला जागाच नाही. अण्णा जंगमनं मला घोड्यावर घातलं. किरडी गेले मेल्याची. तिकडे पांडुरंग पाटील, शरद देशमुख, उत्तम कांबळे एका गाडीतनं निघाले होते. त्यांनी आपली तोंड मोकळी सोडली होती. पक्षावर आणि पालकमंत्र्यावर तोंडसुख चालू होतं. पक्षाचे सदस्य अविश्वासाचा ठराव पास करण्यात अयशस्वी ठरले तशी पालकमंत्र्यांनी नवीन चाल सुरू केली. काहीही करून चंद्रकलाला जेरी आणण्याचं धोरण त्यांनी आखलं. त्यासाठी कसलीही नैतिकता, कसलेही संकेत त्यांनी पाळले नाहीत. अगदी खालच्या तराला उतरला माणूस. त्यांनी भीमरावदादा आणि वसंतरावांना बोलवून घेतलं. बोला भीमरावदादा, बोला. काय म्हणतोय तालुका? भीमरावदादा शांत. सोनबाई नाचती, तुम्ही ढोलकी आणि वसंतराव काय डफ वाजवतात का? दोघांच्या मुंड्या खाली. अरे का संपन्न तोडत नाही? काय ठेवलंय तुमचं? हा, घर सोडलं, सभापती निवास गाठलं, तुमच्या टाळू मिरे वाजती ती. काय काय करून काय तुम्ही? दोघेही शांत. स्पष्ट बोलतो. तुम्ही मोकळी सोडली तिला, ती वार प्यायली. आता विष प्या तुम्ही आणि आम्हाला बी पाजा. असं चालतं का आपल्यात? आबरूदार माणसं आपण. आता तुम्हाला नसन तर साहेब, अहो तिला का हैराण करत नाही तुम्ही? हा, जिरवा की तिची. 4 मुंड्या चित करून टाका तिला. काय करायचं? वाटलं होतं अविश्वासाचा ठराव मंजूर होईल. हे आपले भडवे कमी पडले हो. तुम्ही तरी आबरू सांभाळा आमची. करा तिला हैराण, मागं लागा तिच्या हात धुवून. म्हणजे नेमकं काय करायचं? आता ते मी सांगायला पाहिजे का? अहो जेवा म्हणल्यावर असं जेवा, भाकरी कुस करा, भात वरपा, फुरका मारा. हा, राजकारण करताय. अहो तिला सळो कपळो करून सोडा. राजीनामाच दिला पाहिजे तिने. उठा उठा, चला उठा. आणि हे वसंतराव, काय ल्याका नाव तुझं? वसंतराव. राव त्यातला कुठं गेला? हा, अरे उद्या झोपल कोणा खाली, मग काय टाळ्या वाजवत बसणार का तू? जरा अकलानं काम कर की. बायको घर सोडून गेली तुझी. अरे तोडून टाकली असती एखाद्याने. आम्ही मेलोय का?
2 दिवस आत राहू दिला नसता तुला. चला जावा, निघा आता. लय बोलून आमचं तोंड घाण करायला लावू नका. चल. ते दोघं मुंड्या खाली घालून बाहेर पडले. त्यांच्या डोक्यात किडे वळवळत होते. सगळं शरीर आकसलं होतं, पण नेमकं काय करायचं ते सुचत नव्हतं. या या या. रेक्टरबाईंनी स्वागत केलं. चंद्रकला समोरच्या खुर्चीत बसली. बोला. मला मंगला नावाच्या मुलीला भेटायचं आहे. हो का? आपण? चंद्रकलानं स्वतःची ओळख सांगितली. रेक्टरबाईंनी शिपाई पाठवला. जा तुम्ही, पलीकडे वेटिंग रूम आहे, तिथे बसा आणि तिथे बसूनच बोला. चंद्रकला वेटिंग रूममध्ये गेली. थोड्याच वेळात मंगला आली. चंद्रकलाने तिला खाली वर बघून घेतली. मुलगी सुंदर होती, शरीराने मजबूत होती, नाकी डोळी नीटस होती. मंगलाही चंद्रकलाकडे बघत होती. यापूर्वी तिला कधी पाहिल्याचं तिला आठवतच नव्हतं. आपण? अगं, मला तुझी मैत्रीण समज. बस. अगं बस ग. तरीही मंगला उभेच. काय ग, मैत्री करायला आवडत नाही का तुला? नाही, आवडती, पण आपण कोण? अगं तू आधी बस तर. नावात एवढं काय आहे? मला सांग, काय म्हणतोय तुझा अभ्यास? मंगला शांत बसून. अगं, तुझी मानलेली आई यमुनाबाई मला भेटली होती. तिने सांगितलं मला तुझ्याविषयी. मग मला तुला भेटावंसं वाटलं म्हणून आले. काय म्हणतोय अभ्यास? चाललाय की अभ्यास? चाललाय म्हणून उपयोगाचं नाही. मन लावून अभ्यास झाला पाहिजे. शिक्षिका व्हायचं तुझं स्वप्न आहे, ते आधी पूर्ण कर. हां. मंगला बोललीच नाही. तशी तुझी काळजी घेणारं देव माणूस आहे की तुझ्या पाठीशी? मंगलाच्या काळजाचा ठोकाच चुकला. अगं, यमुनाबाईंनी सांगितलं मला. घाबरू नकोस, असतात अशी काही माणसं. मंगलाने सुस्कारा सोडला. माणूस भलताच दिलदार दिसतोय नाही का? पण काय ग मंगला, कशाच्या बदल्यात तुझा खर्च तो करतोय? मंगलाचा गोंधळ उडाला. घेतल्याशिवाय कोणी फुकटात काही देत नाही. हे बघ मंगला, तुझा 2 वर्षांचा खर्च तो करणार आहे म्हणजे मागणी तशीच मोठी असणार नाही का? अहो पण कोण आहे तुम्ही? हे बघ, मी कोण आहे ते महत्त्वाचं नाही आहे. मी चुकीचं विचारतेय का तुला? पण तुम्हाला कशा पाहिजे चौकशा? तेही खरंच आहे म्हणा. पण हे काही खोटं नाही की तो फुकट एवढा खर्च करणार आहे. त्या बदल्यात त्याला काहीतरी हवं आहे. आणि तुझ्याकडे या शरीराशिवाय देण्यासारखं दुसरं काय आहे? हे बघा बाई, मी निघाले. मला काय ऐकून घ्यायचं नाही तुमचं. चंद्रकलाने तिचा हात धरला. हे बघ, असं नाही जाता येणार तुला. तुला ऐकून घ्यावंच लागेल. तो कोण आहे तुला माहिती आहे? मला तुम्ही माहिती द्यायची गरज नाही आहे. अगं, एक जण यमुनाबाईच्या पदरात पोर टाकून गेला, तसा तुझ्या पदरात तो एक पोर. मंगला मटकन खालीच बसली. ऐक, तो विवाहित आहे. त्याची बायको जिवंत आहे आणि त्याची बायको मी आहे. काय सांगताय? हे बघ, मी तुझ्याकडे काही माझ्या नवऱ्याची भीक वगैरे मागायला आलेली नाही आहे. तुझं जीवन बर्बाद होऊ नये म्हणून मी आली आहे. यमुनाबाईंनी तुझी आणि स्वतःची कथा मला सांगितली. पुन्हा तेच जीवन तुझ्या नशिबी येऊ नये असं मला वाटतंय. मंगलाला सगळं कॉलेज, हॉस्टेल आपल्या भोवती फिरतंय असं वाटायला लागलं. आता राहिला प्रश्न तुझ्या शिक्षणाचा, त्याच्याबद्दलच्या खर्चाचा. हे बघ, दर महिना मी मनी ऑर्डर पाठवत जाईन. मग मनी ऑर्डर त्याची स्वीकारायची का माझी, हा निर्णय तुझा. चंद्रकलाने स्पष्ट बजावलं. मंगला विचारात पडली. पहिली गोष्ट, तू त्याच्या पैशाने शिक्षिका जरूर होशील, पण तुझी यमुनाबाई झाल्याशिवाय राहणार नाही. तुझा निर्णय तू घ्यायचा आहेस. तुला अंधारात ठेवण्याचा माझा हेतू नाही. वसंतरावांनी स्वतःहून घटस्फोट मागितला तर मी द्यायला तयार आहे. तशीही आत्तासुद्धा मी त्यांच्यापासून वेगळीच राहते. मला आशा आहे
ते माणूस होतील, दुर्गुण सोडून माझ्याकडे येतील. नाही आले तर मी रडणार नाही, दुःखीही होणार नाही. त्या दृष्टीनंही तू प्रयत्न करायला हरकत नाहीस. तुझ्या प्रेमाच्या सामर्थ्यानं त्यांना तसं करायला भाग पाड. दोन्ही मार्ग आहेत तुझ्यापुढे. चंद्रकला बाहेर पडली. मंगला तशीच बसून होती. काय करायचं हा एकच प्रश्न तिची परीक्षा घेत होता, पण तिला उत्तर मात्र सापडत नव्हतं. देवजी, माझं डोकं चालत नाही रे. अरे तुला डोकं होतं कधी? अरे लगीन करावं ते आपल्या परीस कमी पोरीशी. तू झाला पागल. तुला दिसली गोरी गोमटी शिकलेली, हुरळला तुला का? पण चंद्रकला तशी नव्हती रे. या राजकारणानं काशी केली. गोगलगाय आणि पोटात पाय. आता काय करायचं तेवढं सांग की. काय साधन सरळ आहे. घटस्फोट, काडी मोड. देवजी, अरे चिमणीच्या पिलाला माणसानं शिवलं तर चिमणी त्याला घरात घेती का? तुझी बायको तर आज मिरं वाटून तुझ्या तोंडावर थुकून बाहेर पडली. घेणार का तू घरात? हे बघ, बाहेर पडली तरी माझी आहे चंद्रकला, ती माझीच आहे. मजा गुडघ्याव चालत जा, हात जोड आणि म्हण, बये चुकलं माकलं पोटात घाल. तुझ्या पोटात काय असन तर ते घेऊन घरी चन. देवजी, अरे लेका खेटरानं मारल की जनता तोंडात शेण घालील. कसला विचार करतोय तू? झालं गेलं, आता तू मोकळा झाला. वसंतराव विचारात पडला. मंगला काय म्हणते रे तुझी? तिच्या रेक्टरने केली ना काशी. हॉस्टेलवर यायला मना केली आहे. मग तिला बाहेर काढायचं. ती आली पाहिजे ना. अरे तेल लावायचं थोडं, गुलू गुलू बोलायचं थोडं. झालं, सगळं करून झालं. हे बघ, काय पण कर, कशी तिला बाहेर काढ आणि टाक लगीन करून. लग्न करायचं? अरे लगीन केल्यावर रेक्टरचा बाप आडवीन का तुला? पण तिने मान्य केलं ना पाहिजे. आता यायचे. अरे तू गडी आहे का बाई आहे? आता पैसा तुझा, तुझ्या पैशावर तिच्या गमच्या, आणि ते नाही म्हणणार आहे का? माझी मनी ऑर्डर परत केली आहे तिने. म्हणजे गाठला तिने. गाठला कोणीतरी गाठला तिने. काय बोलतोयस देवजी? अरे मनी ऑर्डर परत आली म्हणजे काडी मोडच की. भेटला असेल कोणतरी तिला. तू रा पेरत, पीक नेऊ दे चोराठवारांनी. देवजी आग लावत होता. वसंतराव आतून बाहेरून पेटत होता, जळत होता. तेल ओतण्याचं काम देवजीचं सुरूच. लेका वसंता, तू गाबळल्याला गडी. काय खरं नाही बघ तुझं. अरे आता तरी शहाणा बन. काय करू रे, माझं डोकं चालत नाहीये रे. देवजीचे डोळे लकाकले. त्याला व्हिस्कीची आठवण आली. बापाला विचारलं का काय करायचंय ते? ते म्हणतात चंद्रकलाला छाळायचं. त्या पालकमंत्र्यांनी काशी केली आहे. भूत घातलंय डोक्यात. नाही ते समजा खरं रे, पण हे समजा करायला पैसा नको का? त्याची काळजी नाही रे. बापानं सांगितलंय, पाहिजे तेवढा पैसा होत बायकोला संपव. मग चल की गाड्या, तुला आयडिया देतो. मेंदूला चार्ज केला ना का झटक्यात आयडिया. कुठं जायचंय? अरे तो केक मार, मी तुला केक मारतो. तुझ्यातला गडी जागा करतो. रडतोय लेकाचा, हान केक हान. वसंतरावानं मोटरसायकलला किक मारली. देवजी मागे बसला. दोघं जण बारमध्ये शिरले. खाणं मागवलं, पिणं मागवलं. आता देवजी त्याचा मास्तर झाला. हे बघ, मंगली गेली उडत, चंद्री गेली झन्नूमध्ये. आपण लेका सलामत पागड्या पाच्यास. अरे पण चंद्रकलाला का त्रास द्यायचा? तुझ्या. अरे उडत गेली म्हणलो ना मी. का पार्ट्या म्हशीचे कास सोडत बसलाय? आता पी, डोसकं जरा शांत कर. दोघं पीत बसले. पूर्ण बाटली रिकामी झाली. दोघं झिंगले तशी देवजीला पिंजऱ्याची आठवण आली. जायचं का? कुठे? पिंजऱ्याला. पिंजऱ्याला लेका. झोपाय बाय नाही नशिबी तुझ्या. तू नाच तरी बघ की. वसंतरावानं तयारी दर्शवली. दोघं पिंजऱ्यावर आले. पिंजऱ्याची मजा देवजी चाखत होता. तो तयारीचा होता. पिलेली पचवण्याची त्याची ताकद होती. समोरच्याची पिऊन स्वतः उभा राहून पाजणाऱ्याला आडवा करायचं त्याच्याकडे कसब होतं.
वसंतरावाच्या खिशातल्या नोटा उधळत तो नाचत होता, पण वसंतराव मात्र आडवा होता, पूर्ण आऊट झालेला होता. मध्यरात्र झाली. पिंजऱ्याचं टायमिंग संपलं. पिसाळ हातात दांडकच घेऊन आले. ए बंद करा, टायमिंग संपलंय. अरे कोण भुकतोय रे, कोण भुकतोय? देवजीने आवाज चढवला. वसंतरावाला तर बसताही येत नव्हतं. तुझे. पिसाळ देवजीला भिडला. देवजीला घाम फुटला. आता चलतो का काढू फोडून तुला? पिसाळानं छाती धरली तसा देवजी नरम पाडला. पण शेवटी तो तयारीचा होता. त्यांनी वसंताच्या खिशातनं मोटरसायकलची चावी घेतली आणि रस्ता धरला. वसंतरावाला घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्याला गाडीवर बसताच येणार नव्हतं. तो काय बसणार मोटरसायकलवर? अरे धरा धरा त्याला, पाळाला बघा, तो पाळाला धर, त्याला धर. पण चलाक देवजी सटकला तो सटकला. आत्तापर्यंत पिंजऱ्यात काम करणारी 10-12 पोरं हाती सापडेल ते घेऊन पळत सुटली. त्यांना हे नवीन नव्हतं. 8-15 दिवसात असा हा राडा व्हायचाच. कोणी हात धरायचा, कोणी पदराला हात घालायचा, कोणी मिठी मारायचा. धुंद झालेला माणूस काय करेल हे सांगता येत नाही. अशावेळी त्याला वटणीवर आणायचं काम ही पोरं करत. पोरांच्या मागे पिंजऱ्यातल्या गडी बाया त्या सुद्धा आल्या. वसंतरावांच्या ध्यानीमनी हा गोंधळ नव्हता. तो बिचारा पिऊन पाडला होता. पोरांनो, या माड्याला बाहेर नेऊन टाका, जाऊ दे चिरडून. पिसाळ गरजला. पोरं उत्साहात पुढे झाली. वसंतरावाला ते उचलणार तसा आवाज आला. अरे थांबा, हात नका लावू कोणी. पिसाळ्यांनी जळजळीत नजर यमुनाबाईवर टाकली. काय कुशीत घेणार आहे का त्याला? वय कुशीतच घेणार आहे. माझ्या लेकरावानी हायत यो. यमुनाबाई पुढे झाली. यमुनाबाई, ही थेरं हिथं नाही चालणार. इथं पोरी बाळी आहेत. यमुनाबाई काही बोलली नाही. तिने वसंतरावाला आधार देण्याचा प्रयत्न केला. अरे डोस का ठिकाणं आहे का तुझं यमुनाबाई? काय चालवलंय काय हे? पोरं बघताय काय? पोरं नव्या जोमानं पुढं झाली. मेल ह्यानो, हात लावायचा नाही. डोकसा आपटीन तुमच्या पुढं, रक्तपात करल इथं. यमुनाबाई मध्ये उभी राहिली. यमुनाबाई, असं कर, या मोडद्याला उचल ने आणि आत्ताच्या आत्ता पिंजरात सोड. इथं तमाशा नकोचे. अरे कुणाला राहायची हौस आहे? जाती की. तुला काय वाटलं रे पिसाळा? हातापाया पडीन, पदर पसरीन. अरे देवासारखं हे पोरग, याला वाऱ्यावर सोडू वय. देव काय म्हणन? चल चल, चालते वय, चल. यमुनाबाई वसंताला उठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो व्यर्थ ठरत होता. पोरव, धरू लागा तिला, धरू लागा त्याला, आणि त्याला आपल्या हद्दीच्या बाहेर टाका. पुढं काय करायचं तिचं ती बघून घेईन. पोरांनी वसंताला उचलला, पिंजऱ्याच्या गेट बाहेर फेकून दिला. यमुनाबाई त्याच्या मागे बाहेर पडलेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मॅडम ही कादंबरी, जी कादंबरी लिहिली आहे जगन्नाथ शिंदे सरांनी. या कादंबरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुमच्याकडनं जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.